जातीच्या भिंती तोडायच्या असतील तर फक्त भाषण करून चालणार नाही, तर स्वतःच्या घरातून सुरुवात करावी लागते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात याच वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि हे वक्तव्य शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. विधानसभेत धर्मस्वातंत्र्य वेदिकेवर चर्चा सुरू असताना अचानक विधानसभेत वातावरण तापलं. आरोप प्रत्यारोप झाले आणि शेवटी माफीपर्यंत विषय गेला. विधानसभेत नेमकं काय घडलं आणि आव्हाडांनी असं का बोललं की जातीच्या भिंती तोडण्यापर्यंत गेला? बघूया संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहता दे-दणका. राज्य सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या धर्मस्वातंत्र्य वेदिकेवर सभागृहात चर्चा सुरू होती. मुख्यमंत्र्यांनी हे वेदकीय समजून सांगितल्यानंतर विरोधकांनी यावर आपापली भूमिका मांडली. ठाकरेंच्या शिवसेनेनं वेदिकेस पाठिंबा दिला, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र या बिलाला विरोध दर्शवला. धर्मस्वातंत्र्य या बिलाच्या हेतूला आणि जबरदस्तीने धर्मांतराला आमचा विरोध नाही, पण या वेदिकेच्या नावाला आमचा विरोध. तसंच विशेष समाजाचा पगडा यावर येणार आहे. धर्मस्वातंत्र्य या नावाने बिल आणणं म्हणजे संविधानाला छेद देणं. हे धर्मस्वातंत्र्य नाही, तर धर्मावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आहे, असे विरोधक म्हणाले. आणि याच मुद्द्यावर चर्चा सुरू असताना शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड सभागृहात उभे राहिले आणि त्यांनी थेट सिस्टीमलाच प्रश्न विचारला. सुरुवात केली. आव्हाड म्हणाले, जर एक मुलगा आणि मुलगी पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने लग्न करत असतील तर तुम्ही त्यांना मारणार का? हा त्यांचा प्रश्न थेट समाजालाच होता. आणि यानंतर लगेचच त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं. जातीच्या भिंती तोडायच्या असतील तर तुमची मुलगी दुसऱ्याच्या घरात जाऊ द्या. मी माझी मुलगी ख्रिश्चन घरात दिलीये. हे ऐकताच सभागृहात एकदम शांतता झाली आणि मग अजूनच चर्चा तापली. तर जितेंद्र आव्हाड इथेच थांबले नाही. ते म्हणाले, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आल्यानंतर धर्म बदलला. संविधानाच्या आधी त्यांनी धर्म बदलला नाही. तुम्ही संविधान बदलण्याची साधी कल्पना मांडली तर तुमच्या किती जागा गेल्या? आता तुम्ही तर गाभ्याला हात घातलाय. महाराष्ट्र ते सहन करणार नाही. बिलाचं नाव तुम्ही धर्मस्वातंत्र्य म्हटलंय. हे तर धर्म नियंत्रण आहे. मला वाटलं तर मी धर्मांतर करतो, मग नोटीस कशाला द्यायची? असंही आव्हाड यांनी सभागृहात सांगितलं. धर्मांतर म्हणजे गुन्हा आहे का? पुढे ते म्हणाले की गौतम बुद्धांनी धर्मांतर केलं, मग त्यांनाही जेलमध्ये टाकणार का? तसेच बसवेश्वर आणि जैन धर्म सगळ्यांचा उल्लेख करत म्हणाले, इतिहासात धर्म बदलणं चुकीचं मानलं गेलं नव्हतं. आव्हाडांनी थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उदाहरण दिलं. ज्यांना वर्गात बसू दिलं नाही त्यांनीच आज आपल्याला संविधान दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला. सावित्रीबाईंवरती शेण फेकलं. हे धर्म स्वातंत्र्य आहे का? मी हिंदू आहे. आणि इथेच त्यांनी समाजातील जातीय वास्तव्यावर बोट ठेवलं. ते म्हणाले, आजही भेदभाव संपलेला नाही. हे बोलताना आव्हाडांनी स्वतःच्या आयुष्यातला एक अनुभवही सांगितला. मी ज्या सोसायटीत राहत होतो त्या ठिकाणी माझ्या आईला शेवटपर्यंत पूजेसाठी बोलवत नव्हते. हे आम्ही आईला विचारायचो तर ती म्हणायची की मला हे पटत नाही. पण आम्ही पुस्तक वाचायला लागलो तेव्हा मला कळायला लागलं आणि हे आज सभागृहात मी उघडपणे सांगतोय. असं म्हणत आव्हाड यांनी वर्ण व्यवस्थेवर भाष्य केलं. माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिलीये. जातीच्या भिंती तोडायच्या असेल तर मुलगी दुसऱ्याच्या घरात जाऊ द्या ना. हे ऐकून वातावरण अजूनच गंभीर झालं, कारण हा फक्त राजकारणाचा मुद्दा नव्हता तर वास्तव्य होतं. जेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा उल्लेख केला तेव्हा त्यांच्या बोलण्यातल्या एका वाक्यावर सत्ताधारी आमदार भडकले. मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले, असा उल्लेख कुठे आहे? हा चुकीचा उल्लेख आहे. आव्हाडांना माफी मागायला लावा. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केलेले आहे, माफी मागायला लावा, असे आमदार योगेश सागर यांनीही म्हटलं. तर भाजप आमदारांनी वेलमध्ये उतरून जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाल्याने सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. त्यावर अध्यक्षांनी जितेंद्र आव्हाडांना माफी मागण्याचा निर्देश दिला. जितेंद्र आव्हाडांची सभागृहात माफी वेदकी अतिशय महत्त्वाचे आहे. या देशाचा आराध्य दैवत त्यांच्या संदर्भात असं वक्तव्य करणे योग्य नाही. देशात याचे पडसाद उमटू शकतात. मात्र या सभागृहात ते होऊ नये. आपल्या तोंडातून जे शब्द गेले आहेत त्या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. आपण दिलगिरी व्यक्त करा, असा निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं. यावर आव्हाड म्हणाले, जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो आणि विषय तिथेच थांबला. मी हे पटलावरून काढून टाकत आहे, असे अध्यक्षांनी म्हटले. धर्मस्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? व्यक्तीला आपला धर्म निवडण्याचा अधिकार किती आहे? आणि सर्वात महत्त्वाचा, समाज अजूनही जातपातीत अडकलेला आहे का? आव्हाडांनी जे बोललं ते काहींना पटेल, काहींना नाही, पण त्यांनी विचारायला भाग पाडलं. आपण खरंच बदललो आहोत का? तुमचं काय मत आहे? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.